आदित्य, आजचा हा व्हिडिओ तुला ताळेवर आणण्यासाठी आहे, तुला शुद्धीवर आणण्यासाठी आहे, सावध करण्यासाठी देखील आहे. आणि उद्धवजींचं लक्ष तुझ्या चाळ्यांकडे, तुझे सध्या असा बिथरल्यासारखा, भरकटल्यासारखा, भ्रमित झाल्यासारखा आणि काही वेळा तर पिसाळल्यासारखा जे वागतोयस ना, ते अति होत आहे, फार होत आहे, जास्त होत आहे. तुझ्यामुळे उबाठा, जिला आजही बाळासाहेबांची आठवण आली, त्यांच्या सहवासातले दिवस आठवले, ही शिवसेनाच म्हणावंसं वाटतं. ती शिवसेना, ती उबाठा आज पुन्हा एकदा विभाजनाच्या, फुटीच्या, दुहीच्या उंबरठ्यावर उभी आहे. तू कारण आहेस, तू आरोपी आहेस, तू गुन्हेगार आहेस. तुझं षडयंत्र, कारस्थान. संजय राऊतचा मी उल्लेख जाहीरपणे केला. संजय राऊतला उबाठातून बाहेर काढण्याचा, बाहेर ढकलण्याचा तुझा कट, कारस्थान, षडयंत्र याचा गौप्यस्फोट मी केला. हा गौप्यस्फोट काहीतरी खळबळ माजवण्याकरता नव्हता. खरोखरच जसं संजयचं बाळासाहेबांवर प्रेम, निष्ठा, श्रद्धा, भक्ती, समर्पितता होती, मी देखील त्या पिढीचा प्रतिनिधी आहे जी बाळासाहेबांवर खरोखरच प्रेम करत होती, श्रद्धा होती, त्यांच्यावर निष्ठा होती, विश्वास होता. मी शिवसेनेत नव्हतो कधी, पण तरी देखील बाळासाहेबांकरता मी संजय म्हणतो तसं मनाने शिवसैनिक होतो. त्यामुळे आता वाईट कसलं वाटतंय, दुःख कसलं होत आहे, व्यथा काय? तुझ्यामुळे, तुझ्या वागण्यामुळे, तुझ्या बोलण्यामुळे, तुझ्या करण्यामुळे आणि तुझ्या नको त्या नादान अशा सहकार्यांच्या नादी लागून तू जे काय करतोयस त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये, उबाठामध्ये फूट पडणं अपरिहार्य, अटळ आहे. मला संजयच्या बद्दलचा तो व्हिडिओ, मित्रांनो तुम्ही पण परत नसेल पाहिला तर मागे जाऊन बघा, 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. संजय घालवणार, संजयला आदित्य का काय असा जाणार संजय, असा पहा मुद्दा. म्हणजे काही रेफरन्स तुम्हाला कळते. एका माझ्या मित्राने मला असं सांगितलं, संजयने नाही, दुसरं कोणीतरी, आता बरं महत्वाचं, तो म्हणाला कदाचित उद्धवच त्यांच्या शारीरिक, मानसिक दुर्बलतेमुळे, हतबलतेमुळे, अगतिकतेमुळे, हे आतापर्यंत उद्धवजींना आपण ते रश्मी वहिनी पुढे हतबल, अगतिक, शरणागत आहेत हे सांगतही होतो, हे ठाऊकही होतं, हे सगळे जाणून होतं, सगळ्यांना माहिती होतं आणि त्याची चर्चा होती आणि लोकांनी ते गृहीत धरलं होतं की हे हो, हे असं आहे, जुरू का गुलाम आहे उद्धव, हे मानलं होतं. पण रश्मी वहिनींनी उद्धवला जे काय काय कळवलं, वळवलं, फिरवलं, हे केलं, तो थोडासा नंतरचा भाग आहे. आधी उद्धवच स्वतः पक्षाच्या फुटीला कारणी झाला. त्यांनी जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक, योजनापूर्वक
विशिष्ट कट कारस्थान करून, जसं राणांना घालवलं, गणेश नाईकांना घालवलं, किंवा भुजबळ सोडून राज ठाकरेंना घालवलं, किंवा भुजबळ सोडून जेवढे लोक बाहेर पडले ते सगळे उद्धवच्या रागावर बाहेर पडले. उद्धवच्या कट कारस्थानांना कंटाळून त्याच्याकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक, दुष्टतेची वागणूक, आज इतिहास परत तुझ्या रूपाने त्याच्यापेक्षा वाईट रीतीने प्रगट होतोय, अधिक वाईट रीतीने प्रगट होतो. माहिती आम्हालाही कळत होती, आणि ती कशी कळत होती हे तुला जास्त चांगलं माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे. तुझ्या नाईट लाईफच्या गमती जमती, हौशी मौजी, चैन चंगळ मौज मस्ती, त्यात तुझं रमणं, तुझ्या सख्या, तुझी सवंगडी. नुसत्या सख्या म्हटलं तर हे होईल तुला, म्हणून सख्यांबरोबर सवंगडी देखील म्हणतो मी, कारण होते सवंगडी पण होते. तर सगळ्यांची इत्थंभूत माहिती आम्हालाही आहे, अनेकांना आहे. लोक उद्धवजींचा मुलगा म्हणून तुझ्याविषयी त्या प्रकारची गॉसिप ओझरती आली, पण तपशिलात नाही आली कधी. उलट मी तर तुझ्या बाजूनी एक मोठं स्टेटमेंट असं केलं होतं की दिशा सालियन प्रकरणामध्ये तू निर्दोष आहेस, निरपराध आहेस, तुझ्यावर केले जाणारे आरोप चुकीचे आहेत, ते सिद्ध होणारे नाहीत, सिद्ध होणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये मुळामध्येच तसं काही घडलेलं नाही, हे सांगणारा मी होतो. म्हणूनच आज मला हे सांगण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारा पत्रकार, 7.5 वर्ष मार्मिकचे अग्रलेख बाळासाहेबांच्या नावाने लिहिणारा पत्रकार, त्या कुटुंबाशी माझं नातं तुला काय माहिती आहे? उद्धवजींना विचार, काय नातं होतं? ते नातं ज्यांचं बाळासाहेबांशी होतं त्याच नात्यांवर तू आज घाव घालतोयस, आणि मला फार बोलायला संकोच वाटतोय का? हो, खरंय खरंय, संकोच वाटतोय. याचं कारण असं आहे की एका घराण्यामध्ये तू जन्माला आलायस, ते ठाकरे घराणं आहे, आणि त्या ठाकरे घराण्याच्या संदर्भामध्ये तू सूर्यापोटी सनेश्वर, आता हा पण सूर्य नाहीये, सूर्य बाळासाहेब होते. मुळामध्ये उद्धवलाच अनेक जण म्हणायचे की हा सूर्यपोटी सनेश्वर आहे. आता सनेश्वराच्या पोटी कोण होता, मला जरा गुगलवर जाऊन चेक केलं पाहिजे की शनेश्वराच्या पोटी आणखीन कोण होता. तसं वागतोयस. ते प्रियांका चतुर्वेदी आणि ती सगळी मायानगरी, मोहनगरी, मायापाश, मायाजाल, त्याच्याकरता तुझा दुराग्रह, हट्ट, राजकीय त्याच्याकरता तू केलेली गैरवर्तणूक, त्यासाठी सगळ्यांना दुखावणं, सगळ्यांपासून दुरावणं, शरद पवारांपासून सगळ्यांशी वाईटपणा घेणं, उद्धवला बदनाम करणं, स्वतः खुद तो बदनाम हुए, हमको भी बदनाम किया. तू तो बदनाम झालासच, पण तू सोशल मीडिया पाहतोस की नाही? मी खूप संयमाने बोलतो, सांभाळून बोलतो, कारण अजूनही मी हे नाही विसरू शकत. जसं संजय विसरू शकत नाही की उद्धव हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, तसं मीही विसरू शकत नाही की उद्धव बाळासाहेबांचा मुलगा आहे. तसं तू उद्धवचा म्हणजे बाळासाहेबांचा नातू आहेस, म्हणून मी पण खूप सांभाळून बोलतो. हे तुझ्या लक्षात येत असेल, नाही तर मी काय बोलू शकतो. जसं उद्धवनी केलेले व्हॉट्सअप गौप्यस्फोट आहे का माहित नाही मला, पण उद्धवनी संजय राऊतला वेळोवेळी केलेले व्हॉट्सअप जे आहेत, सेव्ह आहेत. मला माहित नाही उद्धवला माहिती आहे की नाही, पण सेव्ह आहेत. ते जर कधी संजयनी उद्या एकमेकांसमोर उभे ठाकले ना तुझ्यामुळे आणि डिस्क्लोज केले, तर सार्वजनिक जीवनातून उद्धवजींना निवृत्त होण्याची पाळी येईल, निवृत्त होण्याची पाळी येईल. आणखीन एका व्यक्तीचं नाव मी आज घेत नाही, पण घेणार आहे, घ्यावं लागणार आहे. याचं कारण तुझ्या टार्गेटवर संजय प्रमाणेच
आणखी एक व्यक्ती अशी आहे, मातब्बर असा शब्द मी वापरलाय, लोक मला वेगवेगळी नावं कळवत आहेत. हा, त्यातली काही नावं बरोबर आहेत, काही लोकांनी बरोबर ते नाव ओळखून ते कळवलंय मला. पण ती पण व्यक्ती मातब्बर आहे, जिचं एकच खासियत मी सांगू शकतो की ती व्यक्ती उद्धव करता तिने 100 1000 गोष्टी केल्या, 100 1000 गोष्टी केल्या गेल्या 20 25 30 वर्षामध्ये. आणि तरी देखील उद्धव करता जर कुणी बदनाम झाला असेल, अप्रिय झाला असेल, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये राग द्वेष विखार प्रक्षोभ असंतोष माजला असेल, तर ती व्यक्ती जिनी खरं म्हणजे त्यातला प्रत्येक आरोप, प्रत्येक आक्षेप हा खरं म्हणजे उद्धववर होता, पण त्यांनी तो स्वतःवर घेतला. उद्धवच्या अंगावर जी कालिख, जी काळीमा, जो कलंक लोक लावत होता, तो त्यांनी पुढे होऊन स्वतःच्या चेहऱ्यावर घेतला, स्वतःच्या अंगावर घेतला. नुसती ढाल नाही, तर त्याच्याकरता तो बदनाम झाला. त्याच्याही मागे तू लागलायस. तुला संजय राऊतला बाहेर काढून थांबायचं नाही, तुला त्यालाही बाहेर काढायचं. त्याच्या विरुद्ध तुझी कटकारस्थान चालू आहेत, त्याचे तपशील आहेत, येतील ते योग्य वेळेला येतील ना. पण काय करतोयस, कोणाकरता करतोयस, कशाकरता करतोय हे मला माहिती आहे. आणि हा प्रश्न मी इथेच सोडतोय हे पण तू लक्षात ठेव. कुणाकरता करतोय असं विचारून मी थांबलोय, यात पुष्कळ काही आलं, पुष्कळ काही आलं. अधिक सुज्ञास अधिक सांगणे न लगे हे माझ्या दर्शकांना देखील लागू होतं. दर्शकांना देखील माहिती आहे की अनिलजी तिथे कोणाकरता म्हणून थांबले, आम्हाला कळलं तुम्ही काय म्हणू इच्छिता ते. आणि ठीक आहे, राज्यसभा निवडणूक वगैरे हा तात्कालिक प्रसंग होता, एक तात्कालिक गोष्ट होती, पण चिरकालिक प्रदीर्घ काळ तुझ्या भ्रष्ट नादान उथळ अपरिपक्व अशी जी चांडाळ चौकडी, पाचकडी म्हणता येईल, चांडाळ चौकडी शब्द योग्य आहे, चौकडीच आहे, कारण त्यातला पाचवा जरा वीकच आहे, म्हणजे तो परत आणखीन वेगळा भिन्नलिंगी आहे, त्यामुळे त्याचं नाही चौकडी म्हटलं तर ते 4 माणसंच आहेत, त्यांची नावं तर सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या नादी लागून तू उद्धवजींची शिवसेना उद्ध्वस्त करणार आहेस. उद्ध्वस्त ठाकरे असं म्हणालेच आहेत काही लोक उद्धवजींना, त्यांच्या एकंदर ह्याच्यामुळे. मला वाटतं एकनाथजीच म्हणाले, हे उद्धव ठाकरे कसे, हे उद्ध्वस्त ठाकरे आहेत, हे उद्ध्वस्त झाले पण उद्ध्वस्त केलं पण. पण माझं उद्धवजींना देखील आज सांगणं आहे, जनरली मी उद्धव म्हणतो, तसंच त्या कुटुंबाशी माझे संबंध फार वर्षापासून, ज्यावेळी उद्धव आणि राज तरुण पोरं होती तेव्हापासून मी त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे मला सहजासहजी उद्धवच नाव येत होतं. तरी पण आज एक उद्धव पित्याच्या भूमिकेत असल्यामुळे उद्धवजींना पण मी सांगतो की उद्धवजी, 2 थेअरीज आहेत. एक थेअरी अशी आहे की आदित्य तुमचं ऐकत नाही, आदित्य तुमचं ऐकत नाही. आदित्यनी तुम्हाला गुंडाळून ठेवलाय, आदित्यनी तुम्हाला धुडकावून लावलाय, आदित्यनी पक्षावर कब्जा घेण्यासाठी तुमचे सहकारी आधी बाजूला काढले पाहिजेत असा निर्णय घेऊन तो त्यांच्या मागे पिसाळलेल्या कुत्र्यांनी जसे चावे घ्यावे भुंकावं, तर भुंकणं कमी आहे, चावणं जास्त आहे, कारण चावणं दिसत नाही, भुंकणं कळतं, त्यामुळे भुंकणं कमी आहे, भुंकतो पण चावणं जास्त आहे. तुम्ही त्याला आवर घालू शकत नाही. रश्मी बहिणी, तुमच्यामध्ये आम्ही मासाहेब पाहिल्या, मासाहेबांना आमच्या भाग्य की आम्ही त्यांना कुटुंबाचा एक सदस्य असल्यासारखं जवळून पाहिलं. मी स्वतः अशी एकदा भूमिका घेतली होती की रश्मी बहिणींनी मासाहेब व्हावं,
महासाहेबांसारखं शिवसेना सांभाळी, शिवसैनिक सांभाळावं, एक माया द्यावी, एक छाया द्यावी. पण तुम्ही माया देण्याऐवजी मायाजालच विणलं आणि त्याच्यामध्ये गुरफटले उद्धवजी. वाईट वाटलं. उद्धवजींच्या शारीरिक जो दुर्दैवी प्रसंग आहे तो कुणावर येऊ नये अशा पंगुत्वापेक्षा त्यांचं बौद्धिक, मानसिक, राजकीय असं जे पॅरालिसिस, पक्षाघात, तो त्यांच्या पक्षालाही झाला पुढे. त्याच्यामागे तुम्ही मासाहेबांच्या भूमिकेत असाल असं वाटत असताना वहिनी बोलायला वाईट वाटतं, पण तुम्ही राघोबा दादांच्या आनंदीबाईच्या भूमिकेत गेलात आणि धचामाक गेलात अनेक ठिकाणी, अनेक नेत्यांच्या बाबतीत. आणि मासाहेबांच्या ऐवजी आनंदीबाईच्या भूमिकेमध्ये तुम्ही आमच्या उद्धवचा राघोबा दादा करून टाकला. वाईट वाटलं. कळत होतं, दिसत होतं, चर्चा होती. पण पत्नी या नात्याने तुम्ही नुसत्या अर्धांगिनी नव्हत्या. तर उद्धवच्या बाबतीत तर ज्या काळामध्ये एकनाथजी बाहेर पडले त्या काळात तुम्ही पूर्णांगिनीच झाल्या होत्या. तुमचेच चमचे, तुमचेच हस्तक, तुमचेच ज्याला आपण म्हणू की ज्यांना तुम्ही सोडलं होतं ते लोक काय करत होते ते तुम्हाला दिसत होतं. तुम्ही शासकीय, प्रशासकीय, राजकीय असे सगळ्या प्रकारचे हस्तक्षेप करत होता आणि ते कळत होतं. हो, सगळ्यांना माहिती होतं. लोक उद्धवजींऐवजी तुमच्याकडेच अपील करायला लागतं असं चर्चा करत होत्या. पण तो विषय नंतरचा आहे, तो आता नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं. मला याच्याबद्दल बोलायचं की रश्मी वहिनी, उद्धवजींची काय वाट लावायची ती तुम्ही लावलीत. आता उरली सुरली अवशेष उबाठा, या अवशेष अजूनही माझ्या तोंडून शिवसेना शब्द येतो. अवशेष शिवसेना नामशेष जर व्हायला नको असेल तर आदित्याला आवरा. लोक असं म्हणतात की तो ममाज बॉय आहे, असं म्हणतात की तो ममाज बॉय आहे. आईचं ऐकतो, उद्धवला दूर करून लावतो, उद्धवला धाब्यावर बसवतो, तुमचं कौटुंबिक नातं आहे ते. पण तुमचं जर ऐकत असेल तर आदित्याला आवरा. संजयच्या तो मागे लागलाय, संजयला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. संजयशी संघर्ष नाही, संघर्षी पंगाच घेतलाय त्यांनी. पण संजयशी घेतलेला पंगा एक दिवस आदित्यालाच नंगा करेल. माझा इशारा लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे की संजय आणि मी वेगळे नाही आहोत. संजय आणि मी वेगळे नाही आहोत. आणि केवळ संजयवर हे दमनचक्र, सूडचक्र, आघात थांबलेले नाही आहेत ना. आणखी पण एक व्यक्ती, मातब्बर व्यक्ती टार्गेटवर आहे. परिणाम भयानक होते. फार तपशील आज मी देत नाहीये. मला त्यात काय खरं म्हणजे संकोच वाटायचं काही कारण नाहीये. याचं कारण इतके आतले तपशील म्हणजे कुणी कोणाला काय व्हॉट्सअप केलं वेळोवेळी, ते कुठे सेव्ह आहेत, ते काय एक्सपोज करतात, कुणाकोणाशी असलेले संबंध एक्सपोज करतात, कुणाकोणाकडे काय काय मागण्या रेटलेल्या पुढे एक्सपोज करतात, कुणाकोणाशी काय बोलू नको किंवा करू नको सांगितल्याचं एक्सपोज करतात. आपल्या सहकार्यांचे कसे बळी घेतले गेले, त्याच्यासाठी काय काय कारस्थानं केली ते एक्सपोज करतात. पण ते नाही, तो आज अजून ती वेळ नाही आली. आज माझा हा इशारा व्हिडिओ आहे आणि तो तुमच्या चांगल्या करता हे लक्षात ठेवा. संजयला शिवसेना स्वतःहून सोडायची नाही. नारायण राणेंनाही सोडायची नव्हती, गणेश नाईकलाही सोडायची नव्हती, राज ठाकरेंनाही सोडायची नव्हती. मला माहिती आहे, राजशी पण माझे हार्दिक संबंध आहेत. पूर्वी तर खूपच आम्ही जवळ होतो.
सोडण्याच्या काळात सुद्धा होतं. त्यानंतरही आधी राजला सोडायची नव्हती, सोडायला भाग पाडलं. आज आदित्य संजयला शिवसेना सोडायला भाग पाडण्यासाठी कारस्थानं करतो. संजय बाळासाहेबांचा काही त्याला शब्दच नाही असा माणूस आहे. त्यामुळे संजयला उभाठा फुटायला नकोय, तुटायला नकोय, संपायला नकोय. याचं कारण त्याला माहिती आहे की संजय आणि त्याच्याबरोबरचा दुसरा माणूस ताबडतोबीने मातब्बर माणूस हे जर बाहेर पडले तर उभाठा संपली. आज संजय आणि ती दुसरी मातब्बर व्यक्ती म्हणजेच उद्धवचं फडणवीस एकनाथ शिंदेपासून मोदी शहांपासून तर शरद पवारांपासून तर सगळ्यांपर्यंतचं एक संबंधाचं म्हणतो, हितसंबंधाचं म्हणू शकतो मी, हितसंबंधाचं नेटवर्क आहे. कारण ऋणानुबंध आणि स्नेहसंबंध हे शब्द उद्धवच्या जीवनात शब्दकोशातच नाहीत. कृतज्ञ हा शब्द पण नाही, कृतज्ञ हाच शब्द आहे. संजय त्याचं मोठं उदाहरण ठरणार आहे. पण आदित्यला आवरा. आदित्य, तुला सांग, तू तुझं नाईट लाईफ तुला लखलावो, तू तुझ्या सख्या सवंगडी तुला लखलावो. तुझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल मला बोलायचंच नाही. तुला तो हक्क आहे, अधिकार आहे. तू कसं जगावं वैयक्तिक आयुष्यात हा तुझा प्रश्न आहे. मी कोण कॉमेंट करणार? नाही करत आहे, करतच नाही. लोक सोशल मीडियावर जे गॉसिप करतात त्याच्याबद्दल देखील मी प्रतिक्रिया आता देत नाहीये. पण तू राजकीय जे काय करतोयस त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया आहे. आणि ती उद्धवजी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, विरोधातून नाहीये, बाळासाहेबांवरच्या प्रेमातून. की तुम्ही राण्यांना गमावलं. अरे केवढा मोठा माणूस गमावला ते तुम्हाला कळलं नाही, कळलंच नाही तुम्हाला. नारायण राणे असो, राज ठाकरे, आता तुम्ही मैत्रीची नाटकं करता, ती किती नाटकं आहे ते त्यालाही माहिती आहे. आणि त्या नाटकांवर मनसे सैनिकांचा तर अजिबात विश्वास नाही. त्यांना तो उलट वाईट वाटतं. राग येतो नाही म्हणत, कारण राजबद्दल त्याच्याच मनसैनिकांच्या मनात राग नाही येत, त्यांना वाईटच वाटतं. ते म्हणू शकत नाही, आणि तसं राग आला ते म्हणतात वाईट वाटतं. पण त्यांना नाही मान्य आहे. आणि ते मान्य नाही याचं कारण खुद्द राजच्या तुमचे उद्गार माझ्यापाशी आहेत की हे संबंध महाराष्ट्रात ज्याच्यावर विश्वास ठेवू नये असं जर माणूस कोणी असेल तो उद्धव. त्याने का विश्वास ठेवलाय त्याची अनेक रहस्य आहेत, पण ती काय आजचा विषय नाही. पण एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेवा उद्धवजी, आदित्यला आवरा, आदित्यला आवरा, स्वतःलाही सावरा. आणि हा पक्ष आज विभाजनाच्या फुटीच्या उंबरठ्यावर आदित्य ढकलत नेतोय. त्याला व्यसन घाला, त्याला लगाम घाला, त्याला थांबवा, नाहीतर तुमच्या डोळ्या देखत जशी एकनाथ शिंदेंनी 70% शिवसेना घेऊन गेले, आता ज्या वेळेला संजय आणि आणखीन एक किंवा दोन, म्हणजे मला माहितीच आहे की संजयच्या बरोबर किंवा पाठोपाठ कोण पडणार आहेत ते एक दोन असे जर 3 माणसं गेली तर जी 70% एकनाथ शिंदेंनी नेलेली शिवसेना आहे, त्यानंतर उरलेली जी 30 आहे त्यातली फक्त तुम्ही, मी आणि माझं कुटुंब ही जी तुमची घोषणा होती तसे तुमचं चौघांचं ठाकरे कुटुंबच बाकी राहील. बाकी सगळं अवशेष नाही, नामशेष होईल. आदित्यला आवरा एवढाच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला उद्धवजी, आणि प्रेमापोटी केला, बाळासाहेबांबद्दलच्या प्रेमापोटी केला. तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात आणि हा तुमचा चिरंजीव वाह्यातपणा करतोय, तो आवरा हे सांगण्यासाठी केलं. आणि आदित्य, शुद्धीवर ये, ताळ्यावर ये, तू काय करतोयस त्याचा विचार कर आणि हे थांबव, नाहीतर हे संघटनेला घातक ठरेल आणि तुमच्या ठाकरे कुटुंबासाठी देखील फारच घातक ठरेल. तुर्तास इतकंच, अजून खूप आहे, ते योग्य वेळेला याचा काय परिणाम होतो किंवा होत नाही ते पाहून जरूर बोलेन.
कारण ठाकरे बाळासाहेब हे केवळ संजयचं दैवत नाही, मला देखील ते दैवतासमाने त्यांच्या कुटुंबाचा असा अधपतन मला बघवत नाही म्हणून हे मी बोललो. धन्यवाद.